संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला दिव्यांगांसाठी योजना, वृद्धापकाळ योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। अशा लाभार्थ्यांना मिळणार आहे 3000 रुपये, तेही महिन्याला 3000 रुपये। त्यासाठी तुमच्याकडे एक कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते कार्ड कोणते असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर हे कार्ड कोणते असणार आहे, हे कार्ड कसे काढायचे किंवा या कार्डचे तुम्हाला काय फायदा होणार आहे, कोणते लाभार्थी यामध्ये लाभ घेऊ शकतात याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। आता या कार्डचं नाव आहे ई श्रम कार्ड। आता ई श्रम कार्डचा अर्थच असा होतो की जे श्रमिक आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड आहे। तर तुम्ही म्हणाल कसले श्रमिक, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहेत। परंतु ई श्रम कार्डबद्दल अलीकडेच एक मेसेज बऱ्याच लोकांच्या मोबाईलवरती येत आहे की येणे सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळेच बरेच लोक या मेसेजबद्दल संभ्रमात आहेत। नक्की कोणासाठी हे पैसे आहेत किंवा या पैशांचा कोण लाभ घेऊ शकतो किंवा एज क्रायटेरिया काय आहे, यासाठी पात्रता काय आहे, याबद्दल बरेच लोक संभ्रमात आहेत। तर तुम्हाला हा मेसेज मी दाखवते। या मेसेजमध्ये काय सांगितलं आहे बघा। प्रधानमंत्री मानधन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 55 रुपये भरावे लागणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या ठराविक वयानंतर 3000 रुपये मिळणार आहेत। परंतु यासाठी क्रायटेरिया सुद्धा सरकारकडून देण्यात आलेला आहे। म्हणजे काय, तर तुम्हाला कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत पैसे भरायचे आहेत, काही थोडेसेच पैसे भरायचे आहेत, परंतु ते किती भरायचे आहेत याचा एक PDF चार्ट सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि तो चार्ट सांगायचं म्हणजे तो चार्ट आत्ताच आहे, कारण ही कार्ड आहे, हे जे कार्ड आहे निराधार बांधवांसाठी किंवा श्रमिक बांधवांसाठी सुरू केलेलं कार्ड आहे। आणि हे कार्ड सुरू करून 3 ते 4 वर्षे झाली, परंतु बऱ्याच लोकांना माहिती नसल्यामुळे हे कार्ड अजूनही बऱ्याच लोकांनी काढलेलं नाही आणि दुसरी एक संधी म्हणून सरकारने आता काढून घ्यायला सांगितलं आहे। परंतु 3 ते 4 वर्षापासून येऊन सुद्धा कोणीही याचा बेनिफिट घेतला नव्हता किंवा सरकारकडून तशा पुढे काही पावले उचलण्यातच आलेली नाहीत आणि म्हणूनच सरकारने पुन्हा ही योजना प्रखररित्या राबवण्याचे ठरवलेले आहे। आणि म्हणूनच पुन्हा आता सर्वांच्या मोबाईलवरती गव्हर्नमेंट विभागाकडून एक मेसेज आलेला आहे। ते मेसेज मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं काय मेसेज होता ते मेसेज आलेला आहे आणि त्याच मेसेजमुळे बरेच लोक संभ्रमात आहेत। आणि तो मेसेज पाठवण्याचं कारण एवढंच आहे की हे कार्ड जरी मागे आले होते तरी सुद्धा काहींनी लाभ घेतला नाही, काहींनी म्हणजे बऱ्याच लोकांनी लाभ घेतला नाही किंवा बऱ्याच लोकांनी हे कार्ड सुद्धा काढलेले नाही। आणि म्हणूनच सरकारने पुन्हा एकदा हे अपडेट दिलेले आहे। आतापासून तरी तुम्ही हे कार्ड सुरू केले, जो फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, पुढे व्हिडिओमधून मी तो सांगणार आहे कोणता फॉर्म, तो फॉर्म भरावा लागणार आहे। तो फॉर्म जर भरला तर तुम्हाला 3000 रुपये महिन्याला मिळणार आहेत। त्यामुळे ही खूप महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मी यामध्ये सर्व सांगणार आहे। यामध्ये कोण बसतं, म्हणजे पात्रता काय आहेत किंवा तुम्हाला 3000 रुपये कधीपासून चालू होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला किती प्रीमियम भरावं लागणार आहे, सरकार त्यांच्या पदरचे किती पैसे भरणार आणि असे मिळून तुम्हाला 3000 रुपये कसे मिळणार आहेत याची सर्व माहिती मी इथून पुढच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला ही सर्व माहिती डिटेलमध्ये समजणार आहे। तसेच या फॉर्म सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत। म्हणजे या योजनेसाठी या अगोदर फक्त कार्ड काढण्यात आलेलं होतं, म्हणजे कार्ड काढण्याचे जे पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं, परंतु फॉर्म भरायचे सांगितले नव्हते। म्हणजे हे 3000 रुपये सुरू करणार असल्याचे जे फॉर्म सरकारकडून प्रत्येक योजनेसाठी पैसे सुरू करताना फॉर्म भरावूनच घेतात, तसा यासाठी फॉर्म मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये सुरू केले नव्हते, परंतु आत्ता हे सुरू केले आहेत आणि म्हणूनच हे अपडेट आलेलं आहे। त्यासाठी नवीन क्रायटेरियानुसार तुम्हाला मेसेजमध्ये सांगितल्यानुसार नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे, असं मेसेजनुसार सांगितलं आहे। परंतु मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की वेगळी सुद्धा प्रोसेस आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही फॉर्म भरून तुम्ही घर बसल्या या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। तर त्या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे असं सांगितलं आहे। परंतु त्या मेसेजमध्ये सांगितल्यानुसार तसाही फॉर्म भरता येतो, परंतु
तुम्हाला आता घर बसल्या या योजनेचा फॉर्म हा ई श्रम पोर्टल या पोर्टलवरून भरता येतो आणि तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येतो। तुम्हाला ई श्रम पोर्टलवरती फॉर्म मिळेल, तो फॉर्म भरून तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो। तसेच जर कोणी ई श्रम कार्ड काढलं नसेल तर ई श्रम कार्ड सुद्धा ई श्रम पोर्टल या पोर्टलवरती तुम्ही फॉर्म भरून हे कार्ड सुद्धा काढू शकता। त्यानंतर पाहूयात, सर्वात पहिलं तर पाहूयात ई श्रम कार्ड कोण काढू शकते। ई श्रम कार्ड हे असंघटित कामगार काढू शकतात। मग त्यामध्ये कोण येतं? तुम्ही आता म्हणाल असंघटित कामगार म्हणजे काय? तर ज्यांचे काम श्रमिक आहे असे, थोडक्यात कोणतं? ज्यांच्या कमाईमधून PF हा कट होत नाही। म्हणजे बरेच असे आहेत की जे जॉब करतात ते यामध्ये येणार आहेत। जे श्रमिक आहेत, छोटे मोठे उद्योगधंदे करतात, समजा फळांचा भाज्यांचा व्यापार करत असतील, शेतामध्ये राबत असतील किंवा अनेक काही श्रमिक व्यवसाय कोणता करत असतील, पशुपालनाचा व्यवसाय करत असतील, तर अशा सर्व श्रमिकांसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निराधार बांधवांसाठी हे सर्वात महत्त्वाचं कार्ड आहे। या कार्डमुळे निराधार बांधवांना आणखी एक मदत होऊ शकते, त्यांना महिन्याला 3000 रुपये मिळू शकतात। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई श्रम कार्ड पुढे जाऊन तुमच्या प्रधानमंत्री आवास योजना किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेसोबत जोडलं जाऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला या कार्डचा मोठा फायदा होणार आहे। तर आता याचे प्रीमियम कसे असणार? आता तुम्हाला मेसेजमध्ये सांगितले आहे की दर महिना 55 रुपये भरा, 3000 रुपये तुम्हाला मिळतील। परंतु 55 रुपये ही फिक्स रक्कम नाही, कारण प्रत्येक एजनुसार हे प्रीमियम भरावे लागणार आहे। त्याचा एक चार्ट सुद्धा सरकारने निर्गमित केलेला आहे। जुना चार्ट वेगळा आहे आणि नवीन चार्ट वेगळा आहे। आपण व्हिडिओमधून नवीन चार्ट कोणता आहे तो पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी एज लिमिट असणार आहे 18 ते 40, 18 ते 40 आणि त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी हेही आता एज लिमिट पहिला 18 ते 40 होतं, परंतु आता एज लिमिट वाढवून ते 59 करण्यात आलेले आहे। म्हणजे 18 ते 59 वयातील कोणतेही व्यक्ती ई श्रम हे कार्ड काढू शकतात आणि याचा फायदा घेऊ शकतात। पाहूया प्रीमियम चार्ट काय आहे तो। तर बघा, यामध्ये कॉलम दिलेले आहेत, प्रधानमंत्री योगी मानधन योजना ही योजना आहे आणि यामध्ये कॉलम दिले आहेत एजनुसार तुम्हाला किती प्रीमियम भरावं लागणार आहे, तुमच्या प्रीमियममध्ये सरकार किती रुपयांची भर टाकणार आहे आणि तुम्हाला नंतर महिन्याला किती रुपये मिळणार आहेत, हे सर्व या चार्टमध्ये दिलेलं आहे। तर 18 ते 40 वयोगटातील इथं दिलेला आहे पहा। पहिल्यांदा हा चार्ट पाहूया, त्यानंतर पुढच्या एज लिमिटला किती येणार हा चार्ट पाहूया। त्यामध्ये बघा, पहिला 18 वयानुसार जे मंथली कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते 55 दिलेलं आहे। म्हणजे 55 रुपये तुम्ही भरायचे आहेत मंथली आणि तुमच्या त्या मंथली 55 रुपये भरले, त्यामध्ये 55 रुपयांची भर हे केंद्र सरकार टाकणार आहे आणि तुमचे असे महिन्याला 110 रुपये या योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। आणि तुम्हाला यानंतर जेव्हा तुमची 60 वर्षे पूर्ण होतील त्यानंतर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शन ही चालू केली जाणार आहे। तर हा प्रत्येक चार्ट प्रत्येक एज लिमिट वाचत गेलं तर आपला व्हिडिओ खूप लांब होणार आहे आणि त्यामुळे आपले महत्त्वाचे मुद्दे अजून काही सांगायचे आहेत ते राहून जातील। तुम्हाला मी आता एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे 18 वयोगटातील, म्हणजे हा चार्ट वाचायचा कसं हे सुद्धा सांगितलं आहे। पुन्हा एकदा 19 वयोगटातील सांगते। 19 ज्याचं वय आहे त्यामध्ये बघा सांगितलेलं आहे 58 रुपये मंथली भरावं लागणार आहेत आणि केंद्र सरकार 58 रुपये टाकणार आहेत। असे 116 रुपये तुमच्या खात्यात 59 वयापर्यंत जमा केल्या जाणार आहेत आणि 60 वयानंतर तुम्हाला हे पैसे महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे। आता हा चार्ट स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही वाचू शकता। त्यानंतर त्या मेसेजमध्ये हेही सांगितले आहे फॉर्म कुठे भरायचा, पण त्यामध्ये नगरपालिका पंचायत समिती असं सांगितलं होतं, परंतु तुम्ही फॉर्म मी सांगितल्याप्रमाणे मगाशीच पोर्टलवरती भरू शकता आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल निराधार बांधवांसाठी, तुम्ही म्हणाला तर सर्वात महत्त्वाचे ही कार्ड निराधार बांधवांसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण निराधार बांधवांना कोणतंही काम नाही। सध्या निराधार बांधव हे श्रमिकच आहेत आणि त्यांना हा फॉर्म भरून महिन्याला 3000 रुपयांचा फायदा हा घेऊ शकतात। ते कधी तर 60 वर्ष क्रॉस केल्यानंतर 60 वर्षापर्यंत तुम्ही 55 रुपये, मी एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही तो जो चार्ट आहे तो
रीड करा आणि त्यानुसार तुमच्या वयानुसार तुम्हाला किती प्रीमियम येतं ते प्रीमियम तुम्ही या योजनेअंतर्गत भरा, तो फॉर्म भरा आणि सर्वात महत्त्वाचं ई श्रम कार्ड काढून घ्या। ई श्रम कार्ड तुम्ही 5 मिनिटात मोबाईलवरती काढू शकता, फक्त आधार कार्डची गरज आहे, तुम्ही काढू शकता आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। थोडक्यात ही योजना आहे आणि यात सर्वात महत्त्वाचं एक सांगायचं राहून गेलं, या योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाखांपर्यंत मोफत उपचार सुद्धा मिळणार आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला अपघाती विमा सुद्धा मिळणार आहे। याचा क्रायटेरिया कसा असणार आहे तर ज्याचं कार्ड आहे म्हणजे ज्याचं ई श्रम कार्ड काढलेलं आहे अशा सर्व लाभार्थ्यांना 2 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत। परंतु ते कशासाठी तर तुमचा ॲक्सिडेंट झाला म्हणजेच अपघात झाला तर तुम्हाला 2 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत आणि त्या अपघातातून जर ती लाभार्थी तो व्यक्ती वाचला नाही तर त्याच्या कुटुंबियांना 2 लाखांपर्यंतचा विमा हा मिळणार आहे। म्हणजे 2 लाख रुपये हे मिळणार आहेत। ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त श्रमिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त निराधार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा। तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।